विवाहबाह्य अनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या नवऱ्याचा काटा काढून त्याचं प्रेत थेट तोरणमाळच्या जंगलात असलेल्या सीताकळीत फेकून विल्हेवाट लावण्याचे धक्कादायक खून प्रकरण धुळ्यात उघडकीस आलंय. खून झालेला हा तरुण मिल परिसरातील युवराज भिला परदेशी असं त्याचं नाव आहे. वय 35 आहे. त्याच्या बायकोनंच प्रियकराच्या मदतीनं युवराजला संपवल्याचं उघडकीस आलंय. या घटनेनं मिल परिसरात एकच खळबळ उडाली आहे. धुळे शहरात राहणाऱ्या युवराज परदेशी याचा मृतदेह तोरणमाळ येथील सीताखाईमध्ये सापडला. मयताची पत्नी व तिच्या प्रियकरानं युवराजचा मृतदेह सीताखाईत आणून टाकला होता. धुळे पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेतलाय. धुळे शहरातील चितोड रोडवरील शिवसागर कॉलनीतील युवराज भिला परदेशी हा गेल्या 2 जुलैपासून अचानक बेपत्ता झाला होता. त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी त्याचा शोध सुरू केला होता. मात्र आता अचानक त्याचा खून करून तोरणमाळच्या जंगलात त्याचा मृतदेह फेकून देण्यात आल्याचं समोर आलंय. या प्रकरणी पोलिसांनी मध्यरात्री युवराजची बायको कोमल युवराज परदेशी हिला अटक केली असून तिच्यासह तिचा प्रियकर प्रणील मराठे याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या सनसनाटी घटनेविषयी पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 2 ते 4 जुलैच्या दरम्यान युवराज परदेशी याचा धुळे शहरातील राहत्या घरात किंवा बाहेर कुठेतरी त्याची बायको कोमल आणि तिचा प्रियकर प्रणील मराठे या दोघांनी खून केला. तसेच त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ येथील जंगलात असलेल्या डोंगरातील खोल दरीत फेकून दिला. दरम्यान मयत युवराजचा भाऊ दीपक युवराज परदेशी राहणार कालिका देवीनगर गोळीबार टेकडी धुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात कोमल परदेशी आणि प्रणील मराठे या दोघांविरुद्ध कलम 302-231 नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच मध्यरात्री 2 वाजता पोलिसांनी युवराजची बायको कोमल हिला अटक केली. तिला पोलिसी हिसका दाखवताच तिनं तोंड उघडलं आणि हकीकत पोलिसांना सांगितली. त्यानंतर बेपत्ता युवराजचा मृतदेह शोधण्यासाठी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पथक तोरणमाळकडे सकाळीच रवाना झालं होतं. सीताकाईत त्याचा मृतदेह सापडला. मध्यरात्री ताब्यात घेतलेल्या कोमल परदेशी आणि प्रणील मराठे यांना घेऊन दिनांक 28 जुलै रोजी सकाळी 7:30 वाजता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तोरणमाळकडे रवाना झालं. 9:30 वाजेच्या सुमारास हे पथक तोरणमाळला दाखल झालं. त्यांनी तात्काळ भर पावसात शोध मोहीम सुरू केली. अत्यंत दुर्गम आणि घनदाट जंगल असलेल्या खोल अशा सीताकाईत एलसीबीचे अधिकारी कर्मचारी उतरले आणि कोसळणाऱ्या मुसळधार पावसातच युवराज परदेशीचा मृतदेह शोधून काढला. दुपारी सुमारे 12 वाजेच्या आसपास हा मृतदेह पोलिसांना सापडल्याचं वृत्त आहे. तसंच त्याच्या तोंडाला कपडा बांधला असल्याचं आढळून आलंय. तसंच गेल्या 15 दिवसांहून अधिक काळापासून हा मृतदेह येथे फेकलेला असल्यानं कायसा कुजलेल्या अवस्थेत होता. मात्र त्याच्या कपड्यांवरून आणि इतर खुणांवरून त्याची ओळख पटवण्यात आली आहे. हा मृतदेह ताब्यात घेत तो बाहेर काढल्यानंतर धुळ्यात आणण्यात आला. सायंकाळी उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. युवराज परदेशी हा मिल परिसरात नामचीन व्यक्ती होता. त्याने कोमलसोबत प्रेमविवाह केल्याचं समजतं. त्यानंतर त्याने शिवसागर कॉलनीत बंगला बांधला होता. याच बंगल्यात कोमल आणि तिच्या प्रियकरानं युवराजचा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. युवराजच्या खुनाची वार्ता आज सकाळी शिवसागर कॉलनी चितोड रोड परिसरात वाऱ्यासारखी पसरली. युवराज गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची चर्चा होती. त्यातच त्याच्या खुनाच्या माहितीनं एकच खळबळ उडाली आहे.